सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. निरूपणाचा विषय आहे जना आशीर्वादावे प्रेम भावे. संस्कृत सुभाषित आहे, सुविराग चमत्कार विचार कणिकोद्भूत वयस्यपिच तारुण्ये दैवाद्वत्ती मराविव. सुविराग चमत्कार विचार कणिकोद्भूत वयस्यापिच तारुण्ये दैवाद्वत्ती मराविव. म्हणजे दैववशात वैराण वाळवंटी जैसी वेल उगवावी तद्वत ऐन तारुण्यात कोणा भाग्यवंता विवेक वैराग्य प्राप्ती व्हावी. दैववशात वैराण वाळवंटी जैसी वेल उगवावी तद्वत ऐन तारुण्यात कोणा भाग्यवंता विवेक वैराग्य प्राप्ती व्हावी. म्हणजे सुविराग चमत्कार विचार कणिकोद्भूत वयस्य बीज तारुण्ये दैवाद्वत्ती मराविव. म्हणजे दैवयोगानेच एखाद्या माणसाला तारुण्यात विवेक वैराग्याची प्राप्ती होते. जसं वैराण वाळवंटात चुकूनच एखादी वेल सुशोभित होते किंवा उगवते. सर्वसाधारणतः जीव जीव दशा म्हणजे दुसरे दिसरे काही नसून मानवी जन्म आणि त्याची विवाह संपत्ती संतती विद्या याद्वारे होणारी बाल युवा प्रौढ वृद्ध या पद्धतीची भौतिक वृद्धी किंवा सांसारिक प्रगती इतकेच काय ते सारे जीव किंवा जीवदशा याबाबत घडत असते. मात्र अत्यंत अपवादकरित्या एखादा मानव त्याच्या ऐन तारुण्यात संसार सुखाच्या मागे न लागता सदसत विवेक वैराग्याच्या दिशेने अग्रेसर होतो. हा अपवाद वाळवंटात एखादी पुष्पवेल फुलावी दौरून शोभिवंत दिसावी व आसमंतालाही तिने खुलवावे सुशोभित करावे याच श्रेणीतील हा अपवाद असतो. अशा अर्थी आध्यात्मिक ज्ञान आत्मा व आत्मज्ञान या मागे असलेल्या किंवा यासाठी जो कोण झटतो असा तरुण किंवा युवक भेटणे हे या पृथ्वीच्या ललाटी किंवा नशिबी तुरळकरित्याच येत असते. महावीर गौतम बुद्ध ज्ञानेश्वर जय कृष्णमूर्ती स्वामी विवेकानंद हे सारे ऐन तारुण्यात विवेक वैराग्याच्या प्राप्तीमुळे कोहमच्या शोधाकडे वळले किंवा खरे तर असेही म्हणता येईल की त्यांना जीव जीवन जगत ईश्वर संसार तसेच विश्वाचा उद्भव यांच्या मुळाशी काय पायाभूत तत्व आहे किंवा अधिष्ठान आहे याचा शोध घ्यावासा वाटला आणि त्यांनी त्यांच्या या पूर्व नियोजित ध्येयानुसार तथाकथित संसार व संसार सुख याकडे पाठ करून ते ध्येय सन्मुख किंवा आत्मज्ञान सन्मुख होऊन जगाला त्याने हुसा मुक्ती भेदाभेद विरहितता समत्व संतत्व आणि अर्थात हे विश्वची माझे घर यासारखी विशाल दृष्टी दुःखातून मुक्त होण्याचे मार्ग अष्टांगयुक्त सम्यक ज्ञान मार्ग यासारख्या अनमोल ज्ञाननीती संपूर्ण उपहाराची म्हणजे देणगी किंवा अलंकाराची भेट दिली. खरे तर असे भाग्य फारच थोड्या माणसांच्या वाट्याला आणि तेही ऐन युवावस्थेत येते. खचितच जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली असे जे लोक असतात त्यांच्या दृष्टीने खचितच म्हणजे निश्चयात्मकरित्या सांगता येते की त्यांनी जन्मोजन्मी फार मोठे पुण्य केलेले असते तेव्हा त्यांच्यावर त्या आत्म्याने विठ्ठलाने कृपा केलेली असते. म्हणजे तरुण वयात ज्यांच्यामध्ये विवेक आणि वैराग्य याची जागृती आणि प्राप्ती होते ते लोक निश्चितच जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली या तऱ्हेने म्हणणाऱ्या संत तुकोबा रामाच्या जातकुळीतील असू शकतात. हेच या साऱ्याचे उत्तर असू शकते. अपवादात्मक भाग्याचे धनी भाग्यवंत तितकेच अपवादात्मक महान आत्मे पुरुष असणारे उघड आहे. तेव्हा ऐन तरुण वयात विवेक आणि वैराग्य यांची प्राप्ती आणि आत्मज्ञान झालेले असे हे अपवादात्मक भाग्याचे धनी भाग्यवंत तितकेच अपवादात्मक महान आत्मे किंवा पुरुष असणारे उघड आहे. माणूस अस्वस्थ झाल्याखेरीज त्याला स्वस्थतेचा मार्ग सापडत नाही. गौतम बुद्धांनी त्यांच्या बालपणी संसाराची काळी बाजू किंवा जीवनातील अपरिहार्य दुःख पाहिले
आणि त्याने ते अस्वस्थ होऊन तडक आपला संसार तोही कसा तर राज ऐश्वर्ययुक्त, कारण गौतम बुद्ध हे राजपुत्र होते, तेव्हा त्याने आपला संसार तोही कसा तर राजैश्वर्ययुक्त असा राजेशाही संसार सोडून विश्वाच्या दुःखाचे मूळ, जगातील दुःखाचे मूळ शोधण्यासाठी ते लहान वयातच बाहेर पडले. ध्यान धारणा चिंतन मार्गे, ज्यांना बुद्ध संप्रदायात विपश्यना म्हणतात, त्यांनी अष्टांग मार्ग सम्यक ज्ञानाच्या दृष्टीने शोधून काढले आणि सांसारिक दुःखाची निष्कृती कशी होऊ शकते ते त्यांनी आपल्या उर्वरित सर्व आयुष्यात सर्वच्या सर्व त्यांच्या भेटीला येणाऱ्या किंवा सदा भगवान बुद्ध प्रवासात असताना त्यांना श्रद्धायुक्त अंतःकरणाने भेटणाऱ्या सर्वांना त्यांनी हा अष्टांग मार्ग नीट समजावून पटवून सांगितला. संत ज्ञानेश्वर तुकारामादी संतांनीही वैष्णव धर्माची पताका सर्व दूर फडकवून संत ज्ञानेश्वर तुकारामादी संतांनीही वैष्णव धर्माची पताका सर्व दूर फडकवून भेदाभेद अमंगळ याचा उद्घोष केला आणि समत्व हाच जीवन योग हे साऱ्यांना पटवून दिले. प्रत्येकाचे मार्ग साधना व साधने यात कमी जास्त फरक दिसला तरी विश्व कल्याण हाच सर्वोच्च उदार हेतू या सर्वामागे होत आहे निश्चित. आता असे हे अपवादात्मक वेग वैराग्यधारी संत महंत तत्वज्ञानी तत्ववेत्ते असतात तरी कसे ते आपण मेघवृष्टी ग्रंथातील पान 109 110 वरील मजकुरात पाहू शकतो. आणि हेच काव्य आत्मोपनिषद ग्रंथात पान 81-82 वर आहे. हे काव्य 5/5/2004 रोजी प्रकटलेले आहे किंवा ध्यानाद्वारे त्याचा उगम झालेला आहे. आणि या काव्यामध्ये हे संत कसे असतात सांगितलेलं आहे आणि या संतांनी संसारी लोकांपासून दूर का राहावे तेही सांगितलेलं आहे. आणि हे काव्य सांगते, संते आपुले ठाई असावे निश्चल, जना आशीर्वादावे प्रेम भावे. आता ते काय म्हणतात बघा. संत ते निवृत्त सहज विरक्त मुक्त अविरत संचारती, संसारी जनांचे कल्याण हेतूने अतिथी रूपे संत प्रकटती, परिजन नेणती संत करुणेला अमृताचा प्याला नोळखती, भ्रमात मायेत बद्ध हे जन संता दुर्लक्षिती अजानता, हे तुक जरी संता दुर्लक्षिले तरी पतनासी पावताती, संता दुर्लक्षिता ईश्वराचा कोप संसार निकोप विस्कटतो, न जावे गृहस्था घरी संतजनी जरी करुणा भाव असे म्हणी, संते आपुले ठाई असावे निश्चळ, जन आशीर्वादावे प्रेम भावे. तर हे विवेक आणि वैराग्यशाली पुरुष संत असतात कसे तर संत ते निवृत्त सहज विरक्त. संत जन्माला येतानाच निवृत्ती आणि विरक्ती घेऊन आलेले असतात. मुक्त अविरत संचारती आणि अत्यंत उन्मुक्तपणे अविरत सर्वत्र संचार करणे हाच त्यांचा परमपावन ध्येयाचा भाग. सर्वत्र संचार करून आपले ज्ञान इतरांना देणे हाच त्यांचा ध्येयाचा भाग असतो किंवा हाच त्यांचा, ज्याला आपण म्हणतो हेच त्यांचे भाग ध्येय असते, हेच त्यांचे भाग्य असते. आणि हे का फिरतात तर संसारी जनांचे कल्याण हेतूने संत अतिथी रूपे प्रकटती. अतिथी म्हणजे तिथीवार न सांगून अचानक संसारी जनांचं कल्याण करण्यासाठी संत जन लोकांमध्ये किंवा लोकांच्या घरीदारी प्रकटतात. परिजन नेणती संत करुणेला अमृताचा प्याला नोळखती. असा संत सज्जन जर आपल्या दारी आला तर तो खऱ्या अर्थाने आपल्याला करुणेचा प्रसाद देण्यासाठी आलेला असतो. परंतु संसारी जन हे मायेमध्ये बद्ध असतात, मोहपाशात अडकलेले असतात. त्यामुळे संसारी जन संत आणि त्यांच्या करुणेला ओळखू शकत नाहीत आणि स्वतः समोर आलेला अमृताचा प्याला ते अवहेरतात, म्हणजे तिकडे दुर्लक्ष करतात. परिजन नेणती संत करुणेला अमृताचा प्याला नोळखती, कारण भ्रमात मायेत बद्धे जन संता दुर्लक्षिती अजानता. तर संसारिक गृहस्थ संतांना हेतुपूर्वक दुर्लक्ष करतात किंवा मुद्दाम टाळतात असं नव्हे, तर भ्रमामध्ये आणि मायेमध्ये ते बद्ध झालेले असल्यामुळे
आपल्याकडे जर संत सज्जन आला तर आपल्याला मिळणारा अमृताचा प्याला घ्यायच्याऐवजी तो संत करुणेचा अमृताचा प्याला नाकारण्याचं ते साहस करतात. कारण खऱ्या अर्थाने त्यांना या मायामोह याच्या पाशातून बाहेर येता आलेले नसते. त्यामुळे आपल्याकडे जो अतिथी रूपे न सांगता आलेला जणू काही देवदूत असा हा संत त्यांच्याद्वारे हेतू नसताना सुद्धा दुर्लक्षिला जातो. परंतु आगीवर चुकून पाय पडला किंवा मुद्दाम पाय पडला तरी परिणाम व्हायचा तो होतोच. त्या पद्धतीने हे तुक जरी संता दुर्लक्षिले तरी पतनासी पावताती. म्हणून संसारी लोकांनी अहेतुकपणे म्हणजे त्यांच्या नकळत जरी संतांबाबत या संसारी जनांचं दुर्लक्ष झालं तरी अशा संसारी जनांना पतन म्हणजे अधःपातीत व्हावे लागते. आणि कळत न कळत का होईना संतांकडे संसारी लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे अशा संसारी लोकांना ईश्वराच्या कोपाला तोंड द्यावे लागते. म्हणून संता दुर्लक्षिता ईश्वराचा कोप संसार निकोप विस्कळतो. संतांना दुर्लक्षित केले तर संसारी माणसांचा संसार विस्कटतो म्हणजे वाया जातो. कारण कळत न कळत का होईना पुण्यवान संत महंतांकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं असतं. म्हणून या काव्यात शेवट संतांनी काय करावे हेही सांगितलेलं आहे. न जावे गृहस्था घरी संतजनी जरी करुणा भाव असे म्हणी. लोकांबाबत जरी करुणा असली तरी शक्यतो संत महंतांनी जे अभाविक आहेत ज्यांच्यामध्ये भावभक्ती नाही अशा संसारी जनांकडे जायचे मुळातच टाळावे. संते आपुले ठाई असावे निश्चल जना आशीर्वादावे प्रेम व्हावे. सूर्य आपली जागा न सोडता सर्व जगाला प्रकाश देतो तसे संतांनी स्वस्थानी राहावे, आपली जागा सोडू नये आणि आपल्यातील करुणाभावरूपी किरणांचा प्रक्षेप लोकांसाठी बसल्या जागेवरूनच करावा. तर हे संत महात्मे हे वैराग्यशाली विवेकपूर्ण पुरुष जे असतात ते कसे असतात आणि शक्यतो ते संसारी गृहस्थांच्या घरी का जात नाहीत याचं वर्णन इथे केलेलं आहे. आता हा अर्थ सांगून झाल्यानंतर हे काव्य परत नीट ऐका. संते आपुले ठाई असावे निश्चळ जना आशीर्वादावे प्रेम भावे. आता नीट ऐका. संत ते निवृत्त सहज विरक्त मुक्त अविरत संचारती संसारी जनांचे कल्याण हेतूने अतिथी रूप संत प्रकटती परिजन नेणती संत करुणेला अमृताचा प्याला नोळखती भ्रमात मायेत बद्ध हे जन संता दुर्लक्षिती अजाणता हेतुक जरी संता दुर्लक्षिले तरी पतनासी पावताती संता दुर्लक्षिता ईश्वराचा कोप संसार निकोप विस्कटतो. न जावे गृहस्था जरी संतजनी जरी करुणाभाव असे म्हणी. संते आपुले ठाई असावे निश्चळ जना आशीर्वादावे प्रेम भावे. तर निरूपणाच्या सुरुवातीला इतकंच सांगितलेलं आहे की एखाद्या मरुभूमीत वाळवंटात एखादी पुष्पवेल फुलावी तसे अत्यंत क्वचित प्रसंगी ऐन तारुण्यामध्ये युवावस्थेमध्ये काही माणसांना विवेक आणि वैराग्य प्राप्ती होते. म्हणून वाळवंटात पुष्पवेल फुलावी तितकी अपवादात्मकरित्या ऐन तारुण्यात कुणा लोकांच्या भाग्यामध्ये विवेक वैराग्य प्राप्ती आणि आत्मज्ञान येते. तर असे विवेक वैराग्य प्राप्ती आत्मज्ञान प्राप्त झालेले जे संत असतात ते संत शक्यतो इतर संसारी माणसांच्या घरी जात नाहीत. तर सूर्य जसा जिथून असतो तिथून आपली प्रकाश किरणे सर्व जगाला देतो तसेच हे संत शक्यतो स्वस्थानी स्थितिष्ठती शांत निवांत असतात. आणि आपण जिथे बसलेलो आहोत
त्या जागेवरूनच ते आपल्या आनंद करुणा मृत किरणांचा प्रक्षेप सर्व लोकांसाठी करतात आणि बसल्या जागीच राहून ते सर्व जणांचे कल्याण साधतात. मात्र जर कोणी भावपूर्ण श्रद्धापूर्ण अंतःकरणाचा असेल तर अशा एखाद्याच्या घरी अपवादात्मकरित्या का होईना संत महंत जातात, परंतु संत महंतांनी सुद्धा शक्यतो संसारी जनांच्या घरी जाण्याचे टाळावे. कारण संसारी जनांची जी भावभक्ती असते ती एकतर नसतेच आणि थोडीफार असली तर ती पूर्णत्वास गेलेली नसते. अशामुळे संत ओळखण्यामध्ये त्यांची चूक होते. आपल्याकडे आलेला संत ऋषीमुनी साधा जो माणूस आहे त्याला ते कदाचित संत न समजता हात उचलल्या चोर समजतात आणि कधी कधी ते संतांचा अपमान जाणीवपूर्वक करतात. आणि जरी जाणीवपूर्वक संतांचा अपमान केला नाही तरी ज्यांना संत कळत नाही असे लोक आपल्या घरी जर संत आले तर त्यांची आणि संतांची ओळखच नसल्यामुळे ते अशा संतांसाठी आपल्या घराचा दरवाजा उघडत नाही. म्हणजे जाणीवपूर्वक किंवा अजाणता संसारी गृहस्थांकडून संतांकडे दुर्लक्ष केले जाते आणि चुकून असो किंवा मुद्दाम असो आगीवर पाय पडला की पाय भाजणारच, तसं चुकून असो किंवा मुद्दाम असो संतांकडे दुर्लक्ष झालं तर परमेश्वराची अवकृपा होते आणि संसारी जनांचा संसार विस्कटतो. म्हणजे सुरळीत संसार चुकीच्या दिशेने जाऊन नाश होतो. अशा अर्थी हे जे वैराग्य आणि विवेक प्राप्ती झालेले तरुण जे लोक आहेत त्यांच्यासाठी एका बाजूने उपदेश केलेला आहे की तुम्ही संसारी माणसांच्या घरी जाऊ नये, मात्र जनतेत फिरावे, रस्त्यावर फिरावे, एखाद्या सभास्थानी झाडाखाली उपदेश जरूर द्यावा, परंतु व्यक्तिशः कुणाच्या घरी जाणे टाळावे. आणि असे हे तरुण वयात वैराग्य आणि विवेकाची प्राप्ती झालेले हे दुर्मिळ संत म्हणजे एखाद्या मरुभूमीत वाळवंटात चुकून आलेल्या आणि डवरलेल्या पुष्पवेली सारखे असतात. तर हा जो संस्कृत सुभाषिताचा भाग आहे त्याच्यात एवढंच सांगितलेलं आहे, वाळवंटामध्ये मरुभूमीमध्ये चुकून एखादी पुष्पवेल डवरावी किंवा फुलावी तशा पद्धतीने एखाद्याच तरुण माणसाच्या जीवनात त्याच्या युवावस्थेत विवेक ज्ञानप्राप्ती आत्मज्ञानासाठी शोध आणि बोध सुरू होतो, तो आत्मज्ञान प्राप्त करून घेतो. या दृष्टीने गौतम बुद्ध, महावीर, ज्ञानेश्वर, जे कृष्णमूर्ती यासारख्यांची उदाहरणं ते दिलेली आहेत. तर असे संत जन्मजात निवृत्त आणि विरक्त असतात आणि हे संत विश्व कल्याणासाठीच खटपट करत असतात. परंतु शक्यतो अशा संतांनी संसारी गृहस्थाच्या घरी जाऊ नये हे सांगून हे जन आशीर्वादावे प्रेम व्हावे हे निरूपण येथेच संपन्न होत आहे. या निरूपणाचा सुभाषिताशी नेमका संबंध हाच आहे की या निरूपणामध्ये ज्ञानेश्वर, त्यानंतर जे कृष्णमूर्ती, महावीर, गौतम बुद्ध, विवेकानंद यासारखी जी तरुण वयात ज्ञानी झालेली, आत्मज्ञानी झालेली, विवेक वैराग्याची प्राप्ती झालेली माणसं त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि हा उल्लेख नेमका आजच्या सुभाषितात आहे. त्याचा अर्थ असा आहे की अपवादात्मकरित्या मरुभूमीमध्ये वाळवंटामध्ये एखादी पुष्पवेल पुष्पित व्हावी, गंधित व्हावी, प्रफुल्लित व्हावी, तसेच अत्यंत अपवादात्मकरित्या तरुण वयात युवावस्थेत काही ज्ञानी माणसांना विवेक आणि वैराग्याची प्राप्ती होते. निश्चितच अशा माणसांनी जन्मोजन्मी जे बहुपुण्य केलेले असते त्याचाच फलप्रसाद, कृपाप्रसाद म्हणून त्यांना अत्यंत लहान वयामध्ये ही आत्मज्ञान प्राप्ती होते हे सांगून आणि सर्वसाधारण संत जन्मजात निवृत्त विरक्त असतात हे सांगून त्याने सर्वसाधारणपणे संसारी जनांच्या घरी जाऊ नये असं या संत पुले ठाई असावे निश्चय जन आशीर्वादावे प्रेम व्हावे या काव्यात सांगितलेलं आहे. आणि या काव्यातील एक ओळ जन आशीर्वादावे प्रेम व्हावे हेच आजच्या आपल्या निरूपणाचे शीर्षक आहे. ते आपण नीट समजून घ्यावं. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.